मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी साठी एसएससी बोर्ड परीक्षा जुलै 2023 ही जी सप्लिमेंटरी परीक्षा झालेली होती, तर या परीक्षेची आपण पूर्ण आन्सर की अभ्यासणार आहोत। विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1। येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणार आहे, त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करा। चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधील पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। यामध्ये आपल्याला केवळ रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचा प्रश्न प्रकार येतो। हा एकूण 5 गुणांसाठी असेल। पहिला उपप्रश्न, सर्वात जास्त अपवर्तनांक टिंबटिंब या पदार्थाचा आहे। एकूण 4 पर्याय दिलेले असतात। पहिला पर्याय अ हवा, दुसरा पर्याय ब पाणी, त्यानंतर क काच, शेवटचा पर्याय ड हिरा। तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड हिरा। त्यानंतर पुढे जाऊया। रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूस टिंबटिंब लिहितात। पर्याय पा उत्पादिते, अभिक्रियाकारके, उत्प्रेरके व दर्शक। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अभिक्रियाकारके। आपल्याला प्रश्न क्रमांक लिहून योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक व योग्य उत्तर देखील लिहायचं आहे। पुढे जाऊया। उपप्रश्न क्रमांक 3, आधुनिक आवर्त सारणीत अधातू टिंबटिंब खंडात आहेत। पर्याय पा एस खंड, डी खंड, पी खंड आणि शेवटचा पर्याय ड एफ खंड। तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क पी खंड, कारण पी खंड हा आधुनिक आवर्त सारणीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण खंड आहे। कारण या पी खंडामध्ये तीनही प्रकारची मूलद्रव्ये आढळतात। यामध्ये धातू, अधातू आणि त्यानंतर धातू सदृश्य मूलद्रव्ये हे तिन्ही प्रकारची मूलद्रव्ये ही पी खंडामध्ये आढळतात, त्यामुळे अधातू पी खंडामध्येच आहेत। पुढे उपप्रश्न क्रमांक 4, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला टिंबटिंब अभिक्रिया म्हणतात। पर्याय पहा अपघटन, दुसरा पर्याय संयोग, त्यानंतर विस्थापन आणि शेवटी दुहेरी विस्थापन। तर याचं अचूक उत्तर आहे अपघटन। कारण या ठिकाणी लक्षात घ्या, अभिक्रियेमध्ये अशी अभिक्रिया की ज्यामध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून एकच अभिक्रियाकारक आहे यापासून 2 किंवा 2पेक्षा अधिक उत्पादिते मिळतात, ए अधिक बी। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ए बीचं काय झालं आहे अपघटन झालं, त्यामुळे योग्य उत्तर काय असेल अपघटन। पुढे जाऊया। उपप्रश्न क्रमांक 5, काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भात अपवर्तनांक टिंबटिंब असेल। पर्याय पहा 1/2, त्यानंतर 3, तिसरा पर्याय 1/3, शेवटचा पर्याय ड 2/3। तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड 2/3। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक पहिला ब, खालील प्रश्न सोडवा। हा देखील एकूण 5 गुणांसाठी असतो। यामध्ये रिकाम्या जागा सोडा अशा प्रकारचा प्रश्न प्रकार सोडून इतर सर्व प्रश्न प्रकार येतील। हे प्रत्येकी 1-1 मार्काचे एकूण 5 उपप्रश्न यामध्ये विचारले जातात। पहिला उपप्रश्न, चूक की बरोबर ते लिहा। खवटपणा ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे। तर मित्रांनो हे विधान पूर्णपणे बरोबर आहे। त्यानंतर दुसरा उपप्रश्न, वेगळा घटक शोधा। कॅमेरा, दूरदर्शी, दरवाजावरील नेत्रदर्शिका, सूक्ष्मदर्शी। तर यामधील वेगळा घटक आहे तो म्हणजे दरवाजावरील नेत्रदर्शिका। पुढे जाऊया। सहसंबंध ओळखा। विद्युतरोध ओहम, विभवांतर काय असेल, म्हणजेच काय विद्युतरोधाचं एकक आहे ओहम, तर विभवांतराचं एकक असेल व्होल्ट, ते आपल्याला लिहायचं आहे व्होल्ट। पुढे जाऊया। खालील आकृतीतील दृष्टिदोषाचे नाव लिहा। तर या ठिकाणी मानवी दृष्टिदोष त्याची आकृती दिलेली आहे, हे आपलं नेत्रगोल आहे। या ठिकाणी असणार आहे भिंग, समोरील वस्तूकडून येणारे सर्व प्रकाश किरण सर्वसामान्य डोळ्यामध्ये या नेत्रपटलावरती एकत्र यायला पाहिजेत, परंतु या ठिकाणी सर्व प्रकाश किरण नेत्रपटलापासून दूर म्हणजे नेत्रपटलाच्या पाठीमागं एकत्र येत आहेत, त्यामुळे हा दृष्टिदोष असेल दूरदृष्टिता। लक्षात घ्या, सर्व प्रकाश किरण दृष्टिपटलापासून
जर दूर जात असतील तर दृष्टिदोष, दूरदृष्टिता. आणि दृष्टिपटल व नेत्रभिंग यांच्या दरम्यान जर एकत्र येत असतील तर ते असेल निकटदृष्टिता. पुढे जाऊया. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक कोणते? मित्रांनो, याचं एकक आहे ओरस्टेड. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा अशा प्रकारचेच प्रश्न असतात. यामध्ये आपल्याला एकूण 3 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी 2 लिहायचे आहेत. प्रत्येकी 2 गुणांसाठी 1. अशा प्रकारे 2 गुणिले 2 एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल. सराव व्हावा या उद्देशाने आपण एकूण 3ही उपप्रश्न घेत आहोत. पहिला उपप्रश्न, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. त्याचं कारण सांगायचं. कमीत कमी आपल्याला या ठिकाणी 2 मुद्दे लिहिणे अत्यंत आवश्यक आहेत, तेही अचूक. प्रत्येक एका मुद्द्यास 1 गुण आपल्याला दिला जाईल. पाहूया. विजेच्या बल्बमध्ये तारेच्या कुंडलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजेच काय, तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रताही जास्त असते. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की एखाद्या वाहक तारेमधून जर आपण वीज प्रवाहित करत असाल तर त्या वाहक तारेचं तापमान वाढत असतं. त्या वाहक तारेचं तापमान वाढल्यामुळं ती वाहक तार ही चमकत असते. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, तारेमधून जर वीज प्रवाह जात असेल तर ही तार उष्ण होते आणि इतकी उष्ण होते की प्रखरतेमुळे ती चमकायला लागते. म्हणजे या ठिकाणी पहा, प्रकाशाची तीव्रता ही कशावर अवलंबून असेल? तारेच्या तापमानावर व त्यामध्ये जाणाऱ्या विद्युत प्रवाहावर व किती कालावधीसाठी तो विद्युत प्रवाह जातो यावर देखील. त्यानंतर आता बल्बमधील तारेच्या कुंडलाचा हा वितळणांक अति उच्च असल्यास तारेतून विद्युतधारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते. मग आत्ताच आपण माहिती घेतल्याप्रमाणे या तारेमधून जर विद्युत प्रवाह पाठवला जात असेल तर तारेचं तापमान वाढेल. तारेचं तापमान वाढल्यामुळं ही तार वितळू शकते. परंतु जर या तारेचा वितळणांक हा अतिशय उच्च ठेवला तर काय होईल? तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवता येईल व पुढे काय असेल पाहूया. परिणामी बल्बमधून आपल्याला जास्त प्रकाश मिळेल, कारण तार तर उष्ण होते व वितळत नाही. त्यामुळे आता तारेमधून आपल्याला प्रकाश भेटेल. ती तार आता चमकत असेल. आणि टंगस्टन वापरतो आपण, त्याचं कारण पहा, टंगस्टनचा वितळणांक हा अति उच्च आहे. किती आहे तो? 3410 अंश सेल्सिअस. मित्रांनो, ही वितळणांकाचा जो अंक आहे, आकडा आहे, या उत्तरामध्ये दिसला पाहिजे. त्यामुळं विजेच्या बल्बमध्ये कुंतल किंवा कॉईल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा वापर केला जातो. तर हे 2 अचूक मुद्दे तुम्हाला 1 गुण मिळवून देतील. पुढे जाऊया. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या, ज्याला आपण बहिर्गोल भिंग असं म्हणत असतो, नाभी अंतराच्या आत वस्तू जर ठेवली तर त्या वस्तूची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते. हे बहिर्गोल भिंगाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वस्तूच्या विशालकापासूनचे अंतराचे अनुयोजन करून, म्हणजेच हे अंतर ॲडजस्टमेंट करून, अंतर मागं पुढे करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुत्तम अंतरावर मिळवता येते. आता निरगुड डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर किती आहे मित्रांनो? हा आकडा लक्षात असू द्या. हे आहे 25 सेंटीमीटर. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी, आता घड्याळजी म्हणजे तो व्यक्ती जो घड्याळ दुरुस्त करतो, साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक, ज्याला आपण बहिर्गोल भिंग म्हणतो, तर या बहिर्गोल भिंगाचा वापर करत असतात. पुढे जाऊया. उपप्रश्न क्रमांक 3. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होतो. आता लक्षात घ्या, धातू गुणधर्म म्हणजे काय? की धातू इलेक्ट्रॉन देतात. धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि यालाच काय म्हणायचं? धातू गुणधर्म. धातू इलेक्ट्रॉन देऊन धन आयन निर्माण करतात, याला म्हणायचं धातू गुणधर्म. तर धातू गुणधर्म कमी होतो, मग काय वाढत जातं? तर त्या ठिकाणी अधातू गुणधर्म वाढत जातो. म्हणजेच इलेक्ट्रॉन दिले जात नाहीत, मग
काय होतं, इलेक्ट्रॉन घेतले जातात व त्या ठिकाणी विद्युत ऋणता येते. म्हणजेच अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन निर्माण करतात, हे लक्षात असू द्या. मग या ठिकाणी आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होतो. कारण खूप सोपं आहे मित्रांनो. पहिला मुद्दा, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना समान कक्षेत नवीन इलेक्ट्रॉनची भर पडते. हा मुद्दा येणं अत्यंत आवश्यक आहे की समान कक्षेमध्ये त्याच कक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन धनप्रभारित केंद्रकाकडे जास्त आकर्षिले जातात व सहजपणे दिले जात नाहीत. म्हणजेच धनप्रभारित केंद्रक या इलेक्ट्रॉनना स्वतःकडे आकर्षून घेतं. त्यामुळे इलेक्ट्रॉन दिले जात नाहीत. पुढे पाहूया. त्यामुळे वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋण आयन बनवण्याची अणूची क्षमता वाढते. म्हणजेच काय वाढतो, अधातू गुणधर्म वाढत जातो व काय कमी होतं, धातू गुणधर्म कमी होतो. पुढे जाऊया. कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता ही वाढत जाते व अधातू गुणधर्म हा वाढत जातो. हे सुरुवातीलाच आपण याविषयी चर्चा केली होती. पुढे प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3. या ठिकाणी एकूण 5 उपप्रश्न दिले जातात, त्यापैकी 3 सोडवायचे. सरावासाठी आपण 5ही घेत आहोत. हा प्रश्न एकूण 6 मार्कांसाठी असेल. यामध्ये येईल पहिला उपप्रश्न. खाली दिलेल्या रचना सूत्रासाठी IUPAC किंवा IUPAC हे नाव द्या. ठीक आहे, पाहूया. हे बघा, इथे रचनासूत्र दिले. CH3 CH CH3 व दुसऱ्या क्रमांकाच्या कार्बनला अल्कोहोलिक गट हायड्रॉक्साईड OH गट जोडलेला आहे. तर या ठिकाणी काही टप्पे आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या नामकरण करण्याचे. या नामकरण पद्धतीवर एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सर्च करा, विज्ञान भाग 1. त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल. सर्वप्रथम कार्बन अणूची संख्या मोजायची. किती आहेत कार्बन अणू? 1 2 3. चला, 3 कार्बन अणू. यासाठी आपण मूळ शब्द काय वापरतो, जनक शब्द काय होतो? प्रोप. तो आपल्याला लिहायचा आहे. चला, प्रोप लिहिला आपण. मराठीमध्ये घ्या अथवा इंग्रजीमध्ये घ्या. इंग्रजीमध्ये घेतलं तर सोपं जाईल. प्रोप घेतलं. बंधांचा प्रकार बघा, एकेरी दुहेरी तिहेरी सर्व बंध एकेरी आहेत. त्यामुळं हे अल्केन आहे, ALKANE. मग इथं ANE वापरायचं आहे. ठीक आहे. आता क्रियात्मक गट कोणता आहे? OH. अल्कोहोलिक आहे. आता हे शेवटचं ANE मधलं हे E काढून टाकायचं मित्रांनो व त्या जागी काय घ्यायचं आहे? OL. त्यानुसार इथं नाव काय होईल? PROPAN. ईच्या ऐवजी यस असं. याला काय म्हणायचं? प्रोपॅनॉल. परंतु इथं क्रियात्मक गट हा कोणत्या क्रमांकाच्या कार्बनला जोडलेला आहे? हा जोडलेला आहे दुसऱ्या क्रमांकाच्या कार्बनला. इथं आपण नंबरिंग देऊया. 1 2 3. हे नाव देखील योग्य आहे. परंतु या ठिकाणी या नावामध्ये क्रियात्मक गट कोणत्या क्रमांकाच्या कार्बनला जोडला आहे हे कळत नाही. त्यासाठी PROPAN प्रोपेन 2 ओल हे आपलं नाव एकदम 100% अचूक असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याचं नाव पाहूया आपण. प्रोपेन 2 ओल. ठीक आहे, मराठीमध्ये प्रोपेन 2 ओल. नेक्स्ट, हे एका मार्कासाठी. दुसऱ्या मार्कासाठी पहा अशाच प्रकारे CH3 CH2 CH2 CH CH3 दुसऱ्या क्रमांकाच्या कार्बनला या ठिकाणी हॅलोजन जोडलेला आहे, क्लोरीन. सर्वप्रथम कार्बन अणूची संख्या मोजा. किती आहेत कार्बन अणू आणि नंबरिंग करायचे. मोजत असताना क्रमांक देत असताना ज्या ठिकाणी क्रियात्मक गट जोडलेला आहे तिकडून क्रमांक आपल्याला द्यायचे आहेत. 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 साठी जनक शब्द मूळ शब्द काय येतो? पेंट. ठीक आहे. सहसंयोजी बंधाचे प्रकार कोणते आहेत? एकेरी दुहेरी तिहेरी. चला, एकेरी आहे त्यामुळे काय हे अल्केन आहे. आत्ताच आपण लिहिलं होतं. चला, अल्केन्स आहे म्हणून ANE घ्या. ठीक आहे, हे झालं पेंटेन. परंतु क्रियात्मक गट कोणता आहे? हॅलोजन आहे. आता या ठिकाणी हॅलोजन जर असेल ना तर याला प्रत्ययमध्ये घ्यायचं नसतं. जसं आपण OL घेतलं हे प्रत्ययमध्ये घेतलेलं होतं. फक्त हॅलोजनसाठी आपल्याला काय घ्यावं लागतं? उपसर्ग घ्यावा लागतो. म्हणजे या नावाच्या सुरुवातीला घ्यायचं आहे.
चला घेऊया. नाव काय होईल? 2 क्लोरोपेंटेन. 2 क्लोरोपेंटेन याचं IUPAC नाव असेल मित्रांनो. तर या ठिकाणी पहा 2 क्लोरोपेंटेन. ठीक आहे, पुढे जाऊया. एक उदाहरण दिले, अत्यंत सोपं उदाहरण आहे मित्रांनो. हे काय काय सांगितलंय? एक 5 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोह गोल 125 मीटर उंचीवरून पडला. जीचे म्हणजे स्मॉल जीचे मूल्य 10 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग आहे असे गृहीत धरून त्याला जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी काढा. म्हणजे इथं टीची किंमत काढायची. सर्वप्रथम हे असं उदाहरण दिल्यानंतर काय काय दिलेलं आहे हे लिहून घ्यायचं. त्यानुसार कोणतं सूत्र वापरावं लागेल हे आपल्याला लक्षामध्ये येईल. चला, काय काय दिलं आहे? विस्थापन किती झालं आहे त्याचं? एच दिलं आहे विस्थापन किंवा एच. उंची किती आहे? 125 मीटर आहे. पुढे एची किंमत, ए म्हणजेच काय? आता इथं जी म्हणजे गुरुत्वत्वरण होतं, म्हणजे ए म्हणजेच जी अथवा जी म्हणजेच ए. एची किंमत घेऊया आपण. ते किती आहे? 10 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. चला पुढे यूची किंमत, लोहगोल सुरुवातीचा वेग त्याचा 0 होता, स्थिर अवस्थेमध्ये होता म्हणून यूची किंमत 0. काय शोधायचं आहे? टीची किंमत. ठीक आहे. आता इथं न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणावरून आपल्याला उदाहरण सोडायचं. काय समीकरण आहे? एस बरोबर UT अधिक 1/2 ATचा वर्ग. चला सर्वप्रथम आपण किमती ठेवूया. इथं यूची किंमत 0 आहे मित्रांनो. एसची किंमत किती आली? 125. 0 गुणिले टी. हे पहा, यूची किंमत 0 आहे ना, टी शोधायचं आहे. चला 1/2 हे तर सूत्रामध्येच आहे. एची किंमत 10 आहे, टीचा वर्ग. चला आता पुढे काय आहे? हे दोन्हीचा गुणाकार 0 आला. चला 125 इथं 2 हे 10ला भाग द्या, 5 येईल उत्तर. काय उरलं? 125 बरोबर 5 गुणिले टीचा वर्ग. आता पुढे चला. तर या ठिकाणी टीचा वर्ग बरोबर काय येईल? 125 छेदस्थानी 5. म्हणजे या ठिकाणी टीचा वर्गाची किंमत शोधायची आहे. या ठिकाणी 5 गुणाकारामध्ये ही इकडच्या बाजूला जाऊन 125ला भागाकारामध्ये जाईल. ते असंच झालं या ठिकाणी. ठीक आहे, उत्तर किती आलं? 25. परंतु आपल्याला टीच्या वर्गाची किंमत शोधायची का नाही? आपल्याला शोधायची आहे टीची किंमत. चला मग ह्याचं वर्गमूळ घ्या. टी बरोबर 5 सेकंद. शेवटी ओळ लिहायला विसरू नका. तर तो लोहगोल जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी किती असेल? 5 सेकंद. तर मित्रांनो, अत्यंत सोपं गणित आहे, उदाहरण आहे, 2 मार्कांसाठी येऊ शकतं किंवा येतं. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 2. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? रशियाने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव लिहा. ठीक आहे. तर पृथ्वीच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारे मानवनिर्मित यंत्र अथवा उपकरण म्हणजेच कृत्रिम उपग्रह. रशियाने पाठवलेला पहिल्या उपग्रहाचे नाव स्पुटनिक हे आहे. व्याख्येसाठी 1 गुण. त्या उपग्रहाचं नाव योग्य लिहिलं त्यासाठी 1 गुण. पुढे जाऊया. एका बहिर्गोल भिंगासमोर वस्तू 2F1 येथे ठेवल्यास मिळणाऱ्या प्रतिमेची नामनिर्देशित आकृती काढा. तर अशा प्रकारे आकृती काढायची. बहिर्गोल भिंग. तर आपल्याला बहिर्गोल भिंग घ्यायचा आहे. हा मुख्य अक्ष असेल. त्यानंतर या ठिकाणी प्रकाशीय केंद्र अथवा मध्य असेल. 2F1 हे पहा, या ठिकाणी 2F1 इथे वस्तू ठेवलेली आहे. त्यानंतर पहिल्या नियमानुसार प्रकाश किरण जात आहे. मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगातून जाताना कुठून जातात? मुख्य नाभीतून जातात. ठीक आहे. आणि जी किरण ओमधून जातात त्यांचं विचलन होतच नाही. हे 2 नियमांचा वापर करून ही आकृती काढायची. तर इथे मिळणारी प्रतिमा कशी आहे? मुख्य अक्षाच्या खाली आहे, म्हणजे उलट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आपल्याला ही आकृती काढणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. ताऱ्यांची आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत का राहते? ठीक आहे, उत्तर पाहूया. आता ताऱ्याची आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते. त्याचं कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसतं. हवेची घनता व हवेचं तापमान सतत बदलत असतं. त्यामुळे काय होतं? एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलत असतो. कसं काय बदलतो लक्षात घ्या. चला या ठिकाणी हवेचं तापमान कमी आहे. हवेचं तापमान जर कमी असेल ना, हवा काय होईल? विरळ होईल. हवा विरळ झाली तर त्याचा अपवर्तनांक कमी होईल. म्हणजे त्यामधून प्रकाश अतिशय वेगाने पुढे जाईल.
त्यामुळे अपवर्तनांक कमी राहील. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी हवा घन अधिक हवेतील कण घन असतील तर माध्यम काय होईल, त्याची घनता अधिक होईल. घनता जर अधिक झाली तर त्या ठिकाणी अपवर्तनांक देखील अधिक असेल. तर यानुसार काय होत असतं, हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. अशा प्रकारे अपवर्तनांक होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता ही सतत बदलत असते. त्यामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती ही स्थिर नसून किंचितशी बदलत असते. ह्यालाच आपण काय म्हणतो, तारे लुकलुकताना दिसतात. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5. इथे एकूण 8 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. सरावासाठी आपण 8ही प्रश्न घेतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 15 गुणांचा प्रश्न आहे. प्रत्येकी एक उपप्रश्न 3 गुणांसाठी असतो. पहिला उपप्रश्न, खालील परिच्छेदात दिलेली प्रक्रिया ओळखून ती दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा. परिच्छेद पाहूया काय दिलेला आहे. ॲल्युमिनियमच्या वितळलेल्या मिश्रणाची स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते आणि ह्याचा द्रवणांक किती आहे, 2000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. या टाकीच्या आतील बाजूला ग्राफाईटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बन ग्राफाईटच्या काण्याचा संच धनाग्र म्हणून काम करतो. द्रवणांक 1000 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार मिसळले जाते. तर लक्षात आलेच असेल, हे ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन निक्षेपण हा मुद्दा आहे. तर याच्यावर आधारित आपल्याला आकृती काढायची. चला, तर अशा प्रकारची आपल्याला ॲल्युमिनियमचे निष्कर्षण किंवा याचं विद्युत अपघटन निक्षेपण ही आकृती आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे काढायची आहे. पोलादी टाकी असेल, आतील अस्तर हे ग्राफाईटचं आहे जे ऋणाग्र आहे. धनाग्र देखील ग्राफाईटचे कांडे आहेत. मध्ये जे द्रवणांक आहे हे काय काय असेल, 3 घटक आहेत, ॲल्युमिना, क्रायोलाइट व फ्लोरोस्पार. वितळलेलं ॲल्युमिनियम बाहेर पडेल. पुढे जाऊया. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आकृती काय दिले पहा. तर या ठिकाणी पहिल्या परीक्षा नळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे व त्याला उष्णता दिली जाते. इथं दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये वायू वाहक नळीमार्फत वायूची बुडबुड येत आहेत. चुन्याची निवळी आहे. पाहूया. पहिला उपप्रश्न, दिलेल्या आकृतीतील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार लिहा. तर या ठिकाणी अपघटन अभिक्रिया होते. कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होत आहे. पुढे रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची नावे लिहा. तर या ठिकाणी अभिक्रियाकारक कॅल्शियम कार्बोनेट आहे. उत्पादिते 2 आहेत, कार्बन डायऑक्साईड वायू व कॅल्शियम ऑक्साईड. पुढे वरील अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. तर कॅल्शियम कार्बोनेट अभिक्रिया दर्शवणारा बाण, अभिक्रियेची दिशा दर्शवणारा बाण. त्यानंतर इथं उष्णतेचं चिन्ह दाखवायचं आपल्याला. ही अभिक्रियेला होण्यासाठी उष्णता देतो आपण. त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू इथं बाहेर पडतो. 3 उपप्रश्न आहेत. प्रत्येक उपप्रश्नाचं अचूक उत्तर द्या. तुम्हाला 1 1 1 असे एकूण 3 गुण मिळतील. पुढे जाऊया. विद्युत शक्ती म्हणजे काय. खालील समीकरणावरून विद्युत शक्तीचे एकक मिळवा. हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. ठीक आहे. सुरुवातीला उत्तर घेऊया. विद्युत शक्ती म्हणजे काय. एकक कालावधीत घडून आलेले विद्युत कार्य म्हणजे विद्युत शक्ती. एकतर व्याख्या ही लिहा किंवा विद्युत ऊर्जा वापराचा दर म्हणजेच विद्युत शक्ती. दोन्हीपैकी एक व्याख्या कोणतीही. चला, पुढे आपल्याला समीकरण दिले, त्याचं एकक शोधायचं. हे पुस्तकामध्ये आपल्याला जसं तसं दिलेलं आहे. काही जागा रिक्त सोडलेल्या आहेत. तर P बरोबर V गुणिले पुढे काय असेल माहीत नाही आपल्याला, परंतु खालच्या पायरीमध्ये पहा, ह्याचंच उत्तर दिलेलं आहे. काय दिले, ॲम्पियर. इथं विभवांतरासाठी वोल्ट वापरले. ठीक आहे. विभवांतर व्हीने दर्शवलं जातं, ॲम्पियर कशाने दर्शवलं जातं, आयने. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यानंतर इथं ॲम्पियर घेतलं आहे, मग व्ही कशाने दर्शवलं जातं, वोल्ट. हे वोल्ट लिहून टाकायचं. पुढे चला. तर 1 वोल्ट गुणिले 1 काय येईल पुढं, इथं आपल्याला परत काय घ्यावं लागेल, ॲम्पियर घ्यावं लागेल. ॲम्पियर. ठीक आहे. 1 वोल्ट गुणिले 1 ॲम्पियर बरोबर पुढे काय दिले, 1 जूल छेदस्थानी 1 कुलोम. त्यानंतर गुणाकार 1 कुलोम छेदस्थानी 1 सेकंद. यांचा व्याख्येनुसार अर्थ काढलेला आहे. काय उरेल, 1 कुलोम 1 कुलोम कटलं. काय उरलं, वरती राहिलं 1 जूल
छेदस्थानी काय येईल? 1 सेकंद. 1 सेकंद बरोबर काय येईल? 1 वॅट. तर अशा प्रकारे आपल्याला 3 मार्कांसाठी आहे. व्याख्या लिहा, 1 गुण मिळेल. त्यानंतर हे रिकामे तक्ते पूर्ण करा, 2 गुण मिळतील. पुढे जाऊया. धनाग्रीकरण म्हणजे काय? उदाहरण देऊन स्पष्ट करा. धनाग्रीकरणाचा एक उपयोग देखील लिहा. चला पाहूया. आता ज्या पद्धतीमध्ये तांबे ॲल्युमिनियम सारख्या धातूवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ परंतु मजबूत असा लेप देतात, याच प्रक्रियेला काय म्हणायचं? धनाग्रीकरण. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याचे काय उदाहरणं सांगायची तर उदाहरणार्थ जेव्हा ॲल्युमिनियमचे धनाग्रीकरण करतात तेव्हा त्यावर तयार झालेल्या ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थरामुळे त्याच्या खालील ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संपर्क रोखला जातो. त्यामुळे पुढील ऑक्सिडीकरण रोखले जाते. धनाग्रीकरण करताना ऑक्साईडचा थर अधिक जाड करून हे संरक्षण अधिक वाढवता येते. आता याचा आणखी एक उपयोग लिहायला सांगितले आपल्याला. ठीक आहे, उपयोग लिहूया. स्वयंपाकगृहात वापरले जाणारे ॲनोडाइज्ड प्रेशर कुकर, कढई तसेच सरकत्या खिडक्यांचे फ्रेम्स बनवण्यासाठी आपण धनाग्रीकरण केलेल्या या ॲल्युमिनियमचा वापर करत असतो. बघा 3 मार्कांसाठी प्रश्न आहे. धनाग्रीकरण म्हणजे काय लिहा, 1 मार्क. उदाहरण द्या, 2 मार्क. धनाग्रीकरणाचा उपयोग लिहा, 3 मार्क. पुढे जाऊया. केपलरचे गतिविषयक 3 नियम लिहा. हे प्रश्न वारंवार येतात मित्रांनो, त्यामुळे या मुद्द्याची तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. चला 3 नियम लिहायचे फक्त. लिहूया. पहिला नियम, केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तर यावरती देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पूर्ण ॲनिमेशनच्या मदतीने तुम्हाला हा मुद्दा अगदी क्लिअर होऊन जाईल. व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. त्यानंतर केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हा झाला दुसरा नियम. लिहूया 3रा नियम, केपलरचा 3रा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर इथं 3 नियम लिहित असताना क्रमांक 1 लिहा, केपलरचा पहिला नियम. त्यानंतर पुढची ओळ सोडा, उत्तर खालच्या ओळीला लिहा. परत 1 ओळ सोडा, त्यानंतर केपलरचा दुसरा नियम, त्यानंतर 3रा नियम. अशा प्रकारे उत्तर सुटसुटीत लिहा. पुढे हा अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्स मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपान 2, 8, 8, 2 असे आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर हमखास आपले 3 मार्क पक्के पाहिजेत. पाहूया. एक्स मूलद्रव्य कोणता हे विचारलंय का ते पाहूया. पुढे काय विचारलेत प्रश्न. ठीक आहे, तर या मूलद्रव्याचा अणुअंक किती? आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन स्वरूपान जे लिहिलेलं आहे हे इलेक्ट्रॉन स्वरूपाची बेरीज करा म्हणजेच आपल्याला अणुअंक मिळेल. काय आलं? 2, 8, 10, 18, 18 आणि 2, 20. ह्याचा अणुअंक किती येईल मित्रांनो? 20 असेल. ठीक आहे, लिहून टाका. या मूलद्रव्याचा अणुअंक 20 आहे. फक्त या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये जेवढे काय अंक दिलेत ना त्याची बेरीज करायची. संपला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. या मूलद्रव्याचा गण कोणता? मित्रांनो, याचा संयोजक किती हवं? 2. त्यामुळे याचा गुण 2 येईल. आपल्याला माहिती आहे गण 1 मधील जेवढे मूलद्रव्य आहेत ते सर्वांची संयोजक 1 असते. गण 2 मधील जेवढे मूलद्रव्य आहेत ते सर्वांची संयोजक 2 असते. मग इथं संयोजक 2 आहे, त्यामुळे हा मूलद्रव्य कोणत्या गणात असेल? दुसऱ्या. त्यामुळे ह्यांचा गण 2. पुढे जाऊया. 3रा उपप्रश्न. हे मूलद्रव्य कितव्या आवर्तनात आहे? लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन स्वरूपान लिहिलं. किती कक्षा आहेत? के, एल, एम, एन म्हणजे 4 कक्षा आहेत ना. त्यामुळं जेवढे कक्षा असतात ना तेवढे आवर्तन असतात. म्हणजे भरत असणारा कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक हा सारखा असतो. त्यामुळे याचा आवर्तन कितवा येईल मित्रांनो? 4था. आहे का नाही सोपं? आता एक्स हा मूलद्रव्य कोणता आहे सांगता येईल का तुम्हाला? एक्स हा मूलद्रव्य असेल कॅल्शियम. पुढे जाऊया. अवकाश तंत्रज्ञानामधील भारताचे योगदान स्पष्ट करा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत तर देखील 3 मार्काला विचारलं. कमीत कमी अचूक 3-4 मुद्दे तर तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. पुढे बघा. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने विविध प्रक्षेपक बनवले असून हे प्रक्षेपक 2500 किलोग्राम वस्तुमानापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये अगदी यशस्वीरित्या प्रस्थापित करू शकतात. हे महत्त्वाचं योगदान आहे. इस्रोने
PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल व GSLV जिओ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे 2 प्रमुख उपग्रह प्रक्षेपक तयार केलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला बरेच उपग्रहांचे जे मालिका आहेत त्यांचे शॉर्टकट देखील दिले आहेत. IRNSS किंवा IRS, त्यानंतर इनसॅट, हे सर्व उपग्रह मालिका आहेत. परंतु 2 PSLV व GSLV हे सर्व उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्याचे हे अग्निबाण आहेत. ह्यालाच आपण काय म्हणतो, उपग्रह प्रक्षेपक आहेत. हे रॉकेट्स आहेत. त्यामुळं तुम्हाला वेगळा शब्द ओळखामध्ये हा येऊ शकतो. तुम्हाला उपग्रह प्रक्षेपकांची नावे देतील किंवा उपग्रहांची मालिकांची नावे देतील व मध्येच एक उपग्रह प्रक्षेपक दिला जाईल, तर तुम्हाला तो योग्य प्रकारे ओळखता आला पाहिजे. पुढे जाऊया. भारताच्या अवकाश मोहिमांमुळे अंतराळशास्त्र व विज्ञानाची प्रगती झाली असून त्यामुळे राष्ट्रीय व सामाजिक विकासातही महत्त्वाचे योगदान लाभलेले आहे. इनसॅट व जीसॅट श्रेणीतील अनेक उपग्रह भारताने अवकाशात पाठवले आहेत. यामुळे दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण, हवामानशास्त्र व सेवा, आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक साधन सामग्री नियंत्रण इत्यादी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी भारत करत आहे. भारताचा एज्युसॅट श्रेणीतील उपग्रह तर केवळ शैक्षणिक क्षेत्रासाठी वापरला जातो आणि IRNSS ही मालिका दिशादर्शकासाठी वापरली जाते. पुढे जाऊया. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. काय प्रश्न आहेत? चला सुरुवातीला आकृती पाहून घेऊया. ही आहे प्रकाशाचे अपवर्तन समजून सांगणारी आकृती आहे आपल्या पुस्तकामधील. तर या आकृतीवर आधारित काय प्रश्न आहेत पाहूया. पहिला उपप्रश्न, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? लिहूया व्याख्या. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याचे मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. इथं हवा आहे, काच आहे, चला प्रकाश किरण आलेला आहे, तर इथं मार्गक्रमणाची दिशा बदलली आहे, परत बदलली, आणि काचेची चीप नसती तर प्रकाश किरण असा सरळ गेला असता. हे झालं पहिला प्रश्नाचं उत्तर. इथं निर्गत किरणाचं नाव सांगा. सोपा मित्रांनो, निर्गत किरण कोणता आहे? किरण MD. हे पहा, हा MD हा निर्गत किरण आहे. म्हणजेच या बाजूला PQ बाजूला प्रकाश किरण हवेतून काचेमध्ये प्रवेश करतोय. SR या बाजूकडून प्रकाश किरण काचेतून बाहेर येतोय. हा काचेमधून बाहेर येणारा किरण जो आहे तो आहे निर्गत किरण. पुढे जाऊया. समान मापांच्या कोणाच्या जोड्या लिहूया. लक्षात घ्या. पहिलं काय? I1 बरोबर R. ठीक आहे. I1 कुठं आहे? हा बघा, हा I1 आणि R हे कोण समान आहेत. त्याचबरोबर E बरोबर I. ठीक आहे. E म्हणजे हा इथला निर्गत कोण, I म्हणजे आपाती कोण, यांची मापं समान असतात. पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्न सोडा. कोणती एक? 5 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. इथं 2 येतात, 2 पैकी 1 लिहायचे. सरावासाठी दोन्ही घेऊया आपण. तर यामध्ये पहिला उपप्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती कोणती आहे मित्रांनो? सोपी आकृती आहे. ही आहे होपच्या उपकरणाची, ज्या ठिकाणी आपण पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करतो. तर यावर आधारित काय प्रश्न आहेत पाहूया. पहिला प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून उपकरणाचे नाव लिहा. उपकरण आहे होपचे उपकरण. पुढे जाऊ. या उपकरणावरून कोणत्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास करता येतो? तर पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास आपल्याला करता येतो. पुढे T1 आणि T2 हे तापमापीचे नाव आहेत. या तापमापीचे शेवटचे तापमान किती असेल? हे बघा इथंच दिले. T1चं तापमान किती आहे? 4 अंश सेल्सिअस. आणि T2चं किती आहे? 0 अंश सेल्सिअस. लिहून टाका. चला, T1चे तापमान 4 अंश, T2चे तापमान 0 अंश सेल्सिअस. 3 प्रश्न लिहिले. अचूक उत्तर तुम्हाला 1 मार्क भेटेल. पुढे जाऊया. कोणत्या तापमानास पाण्याची घनता सर्वात जास्त असते? सर्वांना माहीत आहे 4 अंश सेल्सिअस. चौथा प्रश्न, चौथं उत्तर. शेवट, वरील भौतिक घटनेचे एक नैसर्गिक उदाहरण सांगा. तर बघा, थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. ठीक आहे, हे उदाहरण सांगितले. आपल्याला येत असेल तर दुसरे उदाहरण लिहून टाका. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात. हे सर्व उदाहरणं पाण्याच्या असंगत आचरणाची उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढे प्रश्न 4 दुसरा उपप्रश्न, निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
निरीक्षण करण्यासाठी दोन आपल्याला कार्बनी संयुगांची रचना सूत्रे दिलेली आहेत. यावर आधारित काय प्रश्न आहेत पाहूया. पहिला प्रश्न, 1 व 2 संयुगांची नावे लिहा. संयुग 1, संयुग 2 यांची नावे लिहायची आहेत. पहिले संयुग कोणता मित्रांनो? ह्या इथेन. दुसरं काय? इथिन. इथं एकेरी बंध आहे म्हणून इथेन आहे. इथं दुहेरी बंध आहे म्हणून इथिन असेल. पुढे जाऊया. वरील संयुगांचे संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये वर्गीकरण करा. चला, संपृक्त हायड्रोकार्बन पहिला क्रमांकाचं जे रचना सूत्र आहे हे संपृक्त आहे कारण इथं एकेरी बंध आहे. दुसऱ्या क्रमांकाचं रचना सूत्र जे दाखवले हे असंपृक्त आहे कारण आपल्याला माहिती आहे असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बनमध्ये एक तर दुहेरी किंवा कार्बनमध्ये तिहेरी बंध असतो. तर हे संपृक्त, दुसरं असंपृक्त. पुढे त्यांच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढा. ठीक आहे. तर पहिल्याची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना, एक कार्बन घ्या, त्यानंतर हायड्रोजन कसे जोडले ते दाखवायचे. इथंही फक्त इथं एकेरी बंध आहे, इथं दुहेरी बंध असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023 झालेली विज्ञान भाग 1ची SSC बोर्ड प्रश्नपत्रिका त्याची कंप्लीट आन्सर की उत्तराच्या स्पष्टीकरणाचा अभ्यास लिहिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023चीच विज्ञान भाग 2ची आन्सर की अभ्यासणार आहोत. त्यामुळे अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळे शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.